नमस्कार. श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 10 एप्रिलला आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही 4 एप्रिलपासून ते 10 एप्रिलपर्यंत असे 7 दिवसीय पारायण करू शकतात, किंवा तुम्हाला जर 7 पारायण करायचे असेल तर तुम्ही एकूण 21 अध्यायाचे दैनंदिन म्हणजे रोज तुम्ही हे अध्याय पूर्ण करू शकतात. म्हणजे दररोज 21 अध्याय वाचले तर आपला एक पारायण पूर्ण होते. असे तुम्ही 7 पारायणही करू शकतात किंवा 5 करू शकतात. जर कोणाला अडचण असेल, सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल तर तुम्ही 3 दिवसाचेही पारायण करू शकतात. 3 दिवसीय पारायणाची सुरुवात तुम्हाला सोमवारी करायचं आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या पारायणाची सांगता बुधवारी करायची आहे. असे तुम्ही 3 दिवसीय पारायणही करू शकतात. जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करायचा असेल तर तुम्ही गुरुवारपासून हे पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजे 4 एप्रिल रोजी आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे. 4 एप्रिल रोजी तर पारायण कसे करायचे आपण जाणून घेऊया. बऱ्याच वेळा आपल्याला स्वामी सेवा करायची असते, परंतु आपल्याला नियम माहीत नसतात व ती सेवा कशी करावी हे माहीत नसते. आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ पाठ कसा करावा ते सांगणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही अक्कलकोटीय तत्व असलेली सारा अमृताची ओरिजिनल पोथी विकत घ्या. दुसऱ्या पोथीमध्ये शब्द उलट पालट असतात. तुम्ही ती पोथी आणून आपल्या देवाच्या मंदिरात ठेवावी आणि त्याची पूजा वगैरे करावी. नंतर दिवा अगरबत्ती लावून त्याला ओवाळावे. हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी. नंतर पिवळ्या वस्त्राची घडी करून तेथे पोथी ठेवावी. यथाशक्ती सगुण भक्ती मार्गातून पोथीचे पूजन करावे. त्यानंतर गोड काही तरी नैवेद्य दाखवावा. एकूण 21 अध्यायाचे तुम्ही दैनंदिन स्वरूपात या पोथीचे तुम्ही वाचन करू शकतात. कोणत्याही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी मन प्रसन्न करून समाधान आणि आनंद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे 7 दिवसाचे पारायण तुम्हाला सुरू करायचे आहे. हे पारायण तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी म्हणजे 4 एप्रिल रोजी सकाळी किंवा संध्याकाळी सुरू करू शकतात. हे पारायण करताना तुम्ही स्वामींना विनंती करायची आहे की हे स्वामी राया, माझ्या हातून स्वामी चरित्राचे पारायण पूर्ण करून घ्या. तसेच अशी प्रार्थना करा व स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सूक्त, श्री स्वामी स्तवन, गणपती अथर्व शीर्ष हे वाचायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून गंध लावायचा आहे. इथं मी अक्षता ठेवलेल्या आहेत. त्या अक्षतांवर मूर्तीची स्थापना करायची आहे. त्यानंतर फूल अक्षता अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही संकल्प करायचा आहे. हातात पाणी घेऊन संकल्प करायचा आहे. उजव्या हातावर डाव्या हातातील पळीने 3 वेळा पाणी घेऊन ओम केशवाय नम, ओम नारायण नम, ओम माधवाय नम असे म्हणून हे पाणी प्राशन करायचं आहे. आणि त्यानंतर ओम गोविंदाय नम असे म्हणून आपल्याला तामणात पाणी सोडायचं आहे. यानंतर उजव्या हातात थोड्याशा अक्षता, हळद कुंकू आणि एक फूल घ्यायचं आहे संकल्प करण्यासाठी. हे पारायण करताना तुम्ही संकल्प करायचा आहे. स्वामींना विनंती करायची आहे की हे स्वामी राया, माझ्या हातून स्वामी चरित्राचे पारायण पूर्ण करून घ्या असे म्हणून हातातील अक्षता, फूल आणि पाणी हे तामणात सोडायचं आहे. सकाळच्या किंवा रात्रीच्या भोजनापूर्वी ही पोथी वाचायची आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा वाचायची आहे. फक्त दुपारी 12च्या नंतर ही पोथी वाचायची नाहीये. दुपारी 12 ते 12:30 पर्यंत या कालावधीत पोथीचे वाचन करायचे नाही. सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवूनच घ्यायची, त्यानुसार तुम्ही वाचावे. तर तुम्ही गुरुवारपासून ही पोथी सुरू करणार असाल तर गुरुवारी 1, 2, 3 हे अध्याय वाचायचे आहेत. शुक्रवारी 4, 5, 6 अध्याय वाचावेत. त्यानंतर शनिवारी 7वा, 8वा आणि 9वा अध्याय वाचायचा आहे. रविवारी 10वा, 11वा, 12वा हा अध्याय वाचायचा आहे. आणि सोमवारी 13वा, 14वा आणि 15वा हा अध्याय वाचायचा आहे. मंगळवारी 16वा, 17वा, 18वा अध्याय वाचायचा आहे. आणि बुधवारी 19, 20 आणि 21
अध्यायाचे वाचन करायचं आहे। या दिवशी या पारायणाची सांगता करायची आहे। शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी गोड धोड करून स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे। स्वामींचा प्रकट दिन साजरा करायचा आहे। तोच नैवेद्य आपण त्यानंतर खायचा आहे। यालाच उद्यापन समजावे। पारायण करताना दिवा सतत चालू ठेवायचा आहे। दत्त संप्रदायी साधूला कमीत कमी 21 रुपये दक्षिणा आणि पिवळे वस्त्र द्यावे। जर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या साधूला तुम्ही 21 रुपये आणि पिवळे छोटेसे वस्त्र दिले तरी तुमची इच्छा पूर्ण होते। पोथी मोठ्याने वाचली तरी चालते, इतरांनीही ऐकावी। बुधवारी वाचन पूर्ण झाल्यावर आपल्या स्वामींनी सद्बुद्धी येण्यासाठी 108 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा, म्हणजे 1 माळ, आणि जमल्यास तुम्ही 7ही दिवस व ती पूर्ण झाल्यावरही जप करू शकता। तर यानुसार तुम्ही स्वामी समर्थांच्या सारामृताचे पाठ करू शकतात। तुम्हाला नक्की लाभ होईल। आणि जर तुम्हाला 3 दिवसाचे पारायण करायचा असेल तर तुम्हाला सोमवारी 7 अध्याय वाचायचे आहेत, 1 ते 7 अध्याय वाचायचे आहेत। मंगळवारी 8 ते 14 हे अध्याय वाचायचे आहेत आणि बुधवारी 15 ते 21 हे अध्याय वाचायचे आहेत। आणि जर तुम्हाला 7 पारायण करायचे असतील तर 4 एप्रिलपासून तुम्ही गुरुवारी पूर्ण 21 अध्यायाचा 1 पाठ करायचा आहे, म्हणजे 1 पारायण पूर्ण होते। त्यानंतर शुक्रवारी तसेच करायचं आहे। असे तुम्ही सलग 7 दिवस करायचं आहे, म्हणजे तुमचे 7 पारायण पूर्ण होतात। आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, सुतक असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 1 दिवसीय पारायणही करू शकतात। तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही पूर्ण 21 अध्याय वाचायचे आहेत। याला 1 दिवसीय पारायण म्हणतात। तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही 7 दिवसीय, 5 दिवसीय, 3 दिवसीय, 1 दिवसीय पारायण करू शकतात। ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।